मी आले होते कोल्हापूरला आणि कोल्हापूरपासून येताना मी आले इथं जयसिंगपूरमध्ये आणि जयसिंगपूरमध्ये आले त्यावेळेस वाजले होते रात्रीचे 9 आणि मग तिथून मला दिसले महाराज. मी महाराजांचा आशीर्वाद घेतला. मग महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर नेक्स्ट डेला आणि मी कोल्हापूरलाच आले होते. मग त्या दिवशी थोडं लवकर आले होते. मग रस्त्याच्या दोन्ही साईडला कसे द्राक्षाच्या बाग आहेत साईड शेवटपर्यंत अशा. मग मी तिथून द्राक्षाचा व्हिडिओ घेतल्यानंतर मी आले आपल्या शेतामध्ये आणि शेतामध्ये आले आणि मग मोटर चालू केली. मोटर चालू करून मी आले आपल्या इकडे शेततळ्याकडे आणि हे शेततळं 1 एकरमध्ये पसरलेलं आहे. पूर्ण 1 एकर क्षेत्र घेतलेलं आहे या शेततळ्यानं. ह्याचा फायदा आम्हाला सेकंड ऑप्शन ज्यावेळेस आम्हाला उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पाण्याची टंचाई वाटते, असं काही नाही की बाबा पाण्याची टंचाई वगैरे आहे. आणि ही आहे आपली ज्वारीची शेती आणि ज्वारीच्या शेतीमध्ये आल्यानंतर थोडं शांत वाटलं. पण कसं आहे ना की एज्युकेशन आणि करिअर करायचं असेल तर गावाकडून खूप स्ट्रगल करावं लागतं.